Good morning student. In last lecture we learn about the agricultural finance. In today's lecture we learn about the rural non-farm sector. In that we learn about the introduction of rural non-farm sector, then the need and objectives of it, then the functions and the importance of rural non-farm sector. So we start with first introduction of rural non-farm sector. In the contemporary occasion, country non-farm exercise and the rural non-farm economy has been picking up a great quality and remark. Around 41.89 million people living in the rural areas are engrossed in the non-farming activities. All the activities apart from the agricultural ones are deemed to be called as non-farm activities. Example of non-farm activities are concerned like handicraft, manufacturing, constructions, mining, quarrying, repair, transport, community services, etc., which are the undertaken in the rural areas. तर या ठिकाणी आपल्याला नेक्स्ट सेक्टर दिले ते म्हणजेच नॉन फार्म सेक्टर. तर रुरल एरियामध्ये आपल्याला नॉन फार्म सेक्टरच्या माध्यमातून देखील मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट ही झालेली दिसून येते. म्हणजे जर आपण बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की रुरल एरियामध्ये वेगळ्या प्रकारचे नॉन फार्म सेक्टर जे आहेत किंवा नॉन फार्म बिझनेस जे आहेत ते देखील त्या ठिकाणी आपल्याला डेव्हलप झालेले दिसून येतात. तर त्यामध्ये आपण बघितलं तर त्या ठिकाणी 41.89 मिलियन लोक जी आहेत ही या ठिकाणी आपल्याला नॉन फार्म ॲक्टिव्हिटीच्या माध्यमातून सर्वायवल जे आहे ते करताना आपल्याला दिसून येत किंवा एवढ्या मोठ्या लोकांच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला नॉन फार्म ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत ते आपल्याला केलेल्या दिसून येतात. तर नॉन फार्म ॲक्टिव्हिटीज किंवा नॉन फार्मिंग ॲक्टिव्हिटीज कोणकोणत्या, तर ॲग्रिकल्चर रिलेटेड ॲक्टिव्हिटी सोडून त्या ठिकाणी इतर ज्या काही ॲक्टिव्हिटी आहेत म्हणजेच ॲग्रिकल्चर रिलेटेड ॲक्टिव्हिटी सोडून इतर ज्या काही ॲक्टिव्हिटी आहेत, मग त्या ठिकाणी मायनिंग असेल, हँडीक्राफ्ट असेल, मॅन्युफॅक्चरिंग असेल किंवा कन्स्ट्रक्शन असेल, त्याचबरोबर क्वायरिंग म्हणजेच त्या ठिकाणी उत्खनन करणं असेल, रिपेअर्स असेल, ट्रान्सपोर्ट असेल, कम्युनिटी सर्व्हिसेस असतील, याच्यासारखे वेगळ्या प्रकारचे जे काही बिझनेस आहेत त्याला सर आपण नॉन फार्म सेक्टर असं म्हटलं जातं. म्हणजेच रुरल एरियामध्ये जर बघितलं तर त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारचे हँडीक्राफ्ट्स असतील हे त्या ठिकाणी बनवले जातात. त्याचबरोबर वेगळ्या प्रकारचं मॅन्युफॅक्चरिंग असेल, त्याचबरोबर कन्स्ट्रक्शन असेल हे त्या ठिकाणी केलं जातं. मग त्या ठिकाणी रोड कन्स्ट्रक्शन असेल, हाऊस कन्स्ट्रक्शन असेल, याच्यासारखे बिझनेस जे आहेत ते रुरल एरियामध्ये आपल्याला दिसून येतात. त्याचबरोबर मायनिंग असेल म्हणजेच त्या ठिकाणी खनिजे असतील, त्याचबरोबर त्या ठिकाणी क्वायरिंग म्हणजेच उत्खनन असेल, रिपेअर्स असेल म्हणजेच वेगळ्या प्रकारच्या गोष्टीचं रिपेअरिंग करणं असेल, ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिस असतील किंवा कम्युनिटी सर्व्हिस असतील, याच्यासारख्या सर्व्हिसेस देखील रुरल एरियामध्ये प्रोव्हाइड केल्या जातात किंवा फॅसिलिटी ज्या आहेत त्या प्रोव्हाइड केल्या जातात. मग या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या नॉन फार्म सेक्टरमध्ये ठिकाणी कन्सिडर केल्या जातात किंवा अंडरटेक केल्या जातात. मग याच्या माध्यमातून देखील मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आपल्या रुरल एरियामध्ये डेव्हलपमेंट ही झालेली दिसून येते. नेक्स्ट इज नीड अँड ऑब्जेक्टिव्ज. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला नॉन फार्म सेक्टरची नीड काय आहे किंवा त्याची ऑब्जेक्टिव्ह काय काय आहेत ते या ठिकाणी दिले आहेत. तर ती ऑब्जेक्टिव्ह कोणकोणती आहेत ते आपण आता पुढे पाहणार आहोत. सो द फर्स्ट इज टेक्नॉलॉजी इनोव्हेशन. फार्मर्स नीड मोर फायनान्शियल रिसोर्सेस टू ॲडॉप्ट द टेक्नॉलॉजी इनोव्हेशन. तर या ठिकाणी फर्स्ट आपल्याला नीड किंवा ऑब्जेक्टिव्ह दिले ते म्हणजेच टेक्नॉलॉजी इनोव्हेशन. म्हणजेच त्या ठिकाणी आपल्याला टेक्नॉलॉजिकल इनोव्हेशन्स त्या ठिकाणी करायचं असेल त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात फिनान्शियल रिसोर्सेसची ठिकाणी आपल्याला गरज असलेली दिसून येते. म्हणजेच एखाद्या शेतकऱ्याचा जर विचार केला तर तो फक्त शेतीच्या माध्यमातून मिळणारे जे काही उत्पन्न आहे त्याच्यावरती ठिकाणी फक्त टेक्नॉलॉजिकल इनोव्हेशन जे आहे ते करू शकत नाही. त्याच्यामुळे त्याला इतर जे काही फिनान्शियल रिसोर्सेस जे आहेत ते देखील त्या ठिकाणी यूज करणं गरजेचं आहे. मग ते इतर रिसोर्सेस कोणते आहेत तर मग ते नॉन फार्म सेक्टर आहे. मग ठिकाणी काही वेळेला ज्या वेळेला ॲग्रिकल्चर वर्क नसतं त्यावेळेला हँडीक्राफ्ट तयार करणं असेल किंवा वेगळ्या गोष्टी मॅन्युफॅक्चर करणं असेल किंवा कन्स्ट्रक्शन्स करणं असेल, मायनिंग असेल, रिपेअरिंग असेल, ट्रान्सपोर्ट असेल, यासारख्या सर्व्हिसच्या माध्यमातून फार्मर जे आहेत हे त्या ठिकाणी आपलं उत्पन्न जे आहे किंवा आपलं फिनान्शियल रिसोर्सेस जे आहेत ते त्या ठिकाणी वाढवताना दिसून येतात किंवा म्हणजे आपला फिनान्शियल सपोर्ट जो आहे तो त्या ठिकाणी वाढवताना दिसून येतात. आणि अल्टिमेटली त्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला टेक्नॉलॉजिकल इनोव्हेशन जे आहे हे त्या ठिकाणी आपल्याला झालेलं दिसून येतं. नेक्स्ट इज क्रेडिट गॅप. मोस्ट फार्मर आर पुअर, हेन्स देअर इज अ गॅप इन कॅश रिसोर्सेस विच ब्लॉक द ॲडॉप्शन ऑफ न्यू टेक्नॉलॉजीज अँड द क्रेडिट इज नीडेड टू द फिल द गॅप. तर नेक्स्ट ठिकाणी आपल्याला ऑब्जेक्टिव्ह दिले ते म्हणजेच क्रेडिट गॅप. तर या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की जर आपल्याला वेगळ्या प्रकारची टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट करायची असेल तर त्या ठिकाणी फिनान्शियल नीड्स या मोठ्या प्रमाणात असलेली दिसून येते किंवा फिनान्स जो आहे तो मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आपल्याला गरजेचा असलेला दिसून येतो. तर रुरल एरियामधले शेतकऱ्यांचा जर विचार केला तर रुरल एरियामध्ये शेतकरी जे आहेत ते खूप गरीब त्या ठिकाणी आपल्याला असलेले दिसून येते. त्यांची कंडिशन जी आहे ती पुअर असलेली दिसून येते. त्यामुळेच त्यांच्या माध्यमातून वेगळ्या प्रकारचे काही टेक्नॉलॉजी जे आहेत किंवा वेगळ्या प्रकारचे काही इनोव्हेशन जे आहेत हे ॲडॉप्ट करताना त्यांना मोठ्या प्रमाणात अडथळे किंवा प्रॉब्लेम जे आहेत ते निर्माण होत असतात. कारण त्यांच्याजवळ तेवढा पुरेसा कॅश जो आहे किंवा फिनान्स जो आहे तो तेवढ्या प्रमाणात नसतो. त्यामुळे वेगळ्या प्रकारचे टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट असतील किंवा टेक्नॉलॉजी ज्या आहेत त्या ॲडॉप्ट करण्यामध्ये प्रॉब्लेम जे आहेत ते येत असतात. मग हे प्रॉब्लेम जे आहेत किंवा हा जो काही फिनान्शियल गॅप आहे तो
तो भरून काढण्याचं काम हे नॉन फार्म सेक्टरच्या माध्यमातून केलं जातं किंवा हा जो काही क्रेडिटचा गॅप आहे तो भरून काढण्याचं काम हे त्या ठिकाणी आपल्याला नॉन फार्म सेक्टरच्या माध्यमातून केलं जातं. म्हणजेच त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की हँडीक्राफ्टच्या माध्यमातून असेल किंवा मायनिंगच्या माध्यमातून असेल, कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून असेल, त्याचबरोबर रिपेअरच्या माध्यमातून जो आहे तो ॲडिशनल फिनान्शियल रिसोर्सेस जो आहे तो त्या ठिकाणी तयार केला जातो किंवा ॲडिशनल क्रेडिट जे आहे हे फार्मर त्या ठिकाणी आपल्याला तयार करताना दिसून येतात आणि त्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला वेगळ्या प्रकारचे टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट जे आहे किंवा टेक्नॉलॉजी ज्या आहेत त्या फार्मरच्या माध्यमातून ॲडॉप्ट केल्या जातात. म्हणजेच अशा पद्धतीने त्या ठिकाणी अल्टिमेटली त्या ठिकाणी आपल्या टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट असेल किंवा त्या ठिकाणी जो काही क्रेडिट गॅप आहे तो फुलफिल करण्यासाठी आपल्याला नॉन फार्म सेक्टरची मदत झालेली दिसून येते. नेक्स्ट रिस्क. नॉन फार्म प्रोडक्शन इज अ रिस्की बिझनेस. तर नेक्स्ट ठिकाणी आपल्याला ऑब्जेक्टिव्ह दिले ते म्हणजेच रिस्क. तर त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की आपण ज्यावेळेला नॉन फार्म सेक्टरच्या माध्यमातून वेगळ्या प्रकारचं प्रोडक्शन हे करत असतो त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात रिस्क ही त्या ठिकाणी आपल्याला असलेली दिसून येते. कारण आपण ज्यावेळेला एखादा हँडीक्राफ्ट तयार करत असतो, त्याचबरोबर एखादं ट्रान्सपोर्टेशन फॅसिलिटी आपण प्रोव्हाइड करत असतो, त्यावेळेला त्याला कस्टमर किती प्रमाणात येईल किंवा ते सेल होईल की नाही याच्यासाठी मोठ्या प्रमाणात रिस्क किंवा मोठ्या प्रमाणात मेहनत ही त्या ठिकाणी आपल्याला घ्यावी लागलेली दिसून येते. म्हणजेच अल्टिमेटली त्या ठिकाणी नॉन फार्म प्रोडक्शन जे आहे हा एक रिस्की बिझनेस त्या ठिकाणी आपल्याला असलेला दिसून येतो. नेक्स्ट इज रिटर्न. रिटर्न इज नॉन फार्म सेक्टर इज लेस देन इन अदर सेक्टर ऑफ द इकॉनॉमी. तर या ठिकाणी नेक्स्ट आपल्याला ऑब्जेक्टिव्ह दिलेली म्हणजेच रिटर्न. तर या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की इकॉनॉमीमध्ये असणारे जे काही इतर सेक्टर आहेत त्याच्यापेक्षा नॉन फार्म सेक्टरच्या माध्यमातून मिळणारे रिटर्न जे आहेत हे खूप त्या ठिकाणी आपल्याला कमी असलेली दिसून येतात. म्हणजेच इकॉनॉमीमध्ये वेगळ्या प्रकारचे जे काही सेक्टर आहेत, मग त्या ठिकाणी ऑटोमोबाईल सेक्टर असेल, त्याचबरोबर इतर जे काही सेक्टर आहेत याच्यापेक्षा त्या ठिकाणी आपल्याला नॉन फार्म सेक्टरच्या माध्यमातून मिळणारे जे काही रिटर्न आहेत हे त्या ठिकाणी अगदी खूप कमी किंवा खूप त्या ठिकाणी आपल्याला कमी असलेले दिसून येतात. नेक्स्ट इज हाय बॉरोविंग रेट. द मार्केट कॉस्ट ऑफ मनी इज टू हाय फॉर फार्मर टू बॉरो फॉर प्रोडक्टिव्ह पर्पज. तर नेक्स्ट या ठिकाणी आपल्याला ऑब्जेक्टिव्ह दिले ते म्हणजेच हाय बॉरोविंग रेट. तर या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की मार्केटच्या माध्यमातून जर त्या ठिकाणी आपल्याला मनी घ्यायचं असेल किंवा आपल्याला सपोर्ट जर त्या फिनान्शियल सपोर्ट जर घ्यायचा असेल तर त्याचा बॉरोविंग रेट किंवा त्याचा इंटरेस्ट रेट जो आहे तो ठिकाणी आपल्याला हाय असलेला दिसून येतो. म्हणजेच एखाद्या शेतकऱ्याला जर त्या ठिकाणी आपल्याला क्रेडिट बेसिसवरती किंवा त्या ठिकाणी आपल्याला लोनवरती ठिकाणी जर अमाऊंट घ्यायची असेल तर त्या ठिकाणी त्याचे इंटरेस्ट रेट जे आहेत किंवा बॉरोविंग रेट जो आहे तो मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी हाय असलेला दिसून येतो. त्यामुळे शेतकरी जे आहेत हे त्या ठिकाणी नॉन फार्म सेक्टरच्या माध्यमातून त्यांना लागणारा जो काही फिनान्शियल सपोर्ट जो आहे किंवा लागणारी जी काही फिनान्शियल नीड जी आहे ही त्या ठिकाणी आपल्याला फुलफिल करताना दिसून येतात. म्हणजेच त्यांना लागणारा जो काही फिनान्शियल सपोर्ट जो आहे ॲग्रिकल्चर सेक्टरसाठी तो त्या ठिकाणी नॉन फार्म सेक्टरच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला क्रिएट करण्याचा प्रयत्न हा शेतकऱ्यांकडून केला जातो. नेक्स्ट इज पॉवर्टी एलिव्हेशन. सिन्स द मोस्ट बॉरोवर्स इन द रुरल नॉन फार्म सेक्टर आर द स्मॉल फार्मर, लो कॉस्ट क्रेडिट रिस्पॉन्स टू द पॉवर्टी एलिव्हेशन कन्सिडरेशन ॲज वेल. तर इकडे नेक्स्ट आपल्याला ऑब्जेक्टिव्ह दिले ते म्हणजेच पॉवर्टी एलिव्हेशन. तर या ठिकाणी आपण विचार जर केला तर आपल्याला लक्षात येईल की रुरल एरियामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी जे आहेत ते गरीब त्या ठिकाणी असलेले दिसून येतात. म्हणजेच नॉन फार्म सेक्टरमध्ये असणारे जे काही शेतकरी जे आहेत हे मोठ्या प्रमाणात गरीब त्या ठिकाणी असलेले दिसून येतात. त्यामुळे लो कॉस्ट क्रेडिटच्या माध्यमातून त्या ठिकाणी गरिबी जी आहे किंवा पॉवर्टी एलिव्हेशन जे आहे ते कशा पद्धतीने करता येईल याच्याकडे आपल्याला फोकस केलेला दिसून येतो. म्हणजेच त्या ठिकाणी गरिबी जी आहे ती निर्मूलन कशा पद्धतीने करता येईल, गरिबी जी आहे ती कमी कशा पद्धतीने करता येईल याच्याकडे त्या ठिकाणी आपल्याला नॉन फार्म सेक्टरच्या माध्यमातून फोकस केला जातो. नेक्स्ट इज सपोर्ट इन रिफायनान्सिंग. ट्रॅडिशनल इंडस्ट्रीज, ॲग्रो प्रोसेसिंग और ॲग्रो इंडस्ट्रीज, हँडीक्राफ्ट, हँडलूम्स, इंजिनिअरिंग इंडस्ट्रीज, बिल्डिंग और कंस्ट्रक्शन मटेरियल, मॉडर्न ॲक्टिव्हिटीज, ट्रान्सपोर्ट व्हेकल्स, सर्व्हिस ॲक्टिव्हिटीज अँड रुरल हाऊसिंग अँड अदर मिसलेनियस सेक्टर्स एक्सेट्रा. तर नेक्स्ट आपल्याला ऑब्जेक्टिव्ह दिले ते म्हणजेच सपोर्ट इन रिफायनान्सिंग. म्हणजेच त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की वेगळ्या प्रकारच्या नॉन फार्म सेक्टरच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला रिफायनान्सिंगसाठी सपोर्ट केलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजेच त्या ठिकाणी ट्रॅडिशनल इन्स्टिट्यूशन्स असतील, त्याचबरोबर ॲग्रो प्रोसेसिंग और ॲग्रो इंडस्ट्रीज असेल त्याच्या माध्यमातून असेल किंवा हँडीक्राफ्ट्स असतील, हँडलूम्स असतील, इंजिनिअरिंग इंडस्ट्रीज असतील, बिल्डिंग और कन्स्ट्रक्शन मटेरियल असेल, त्याचबरोबर मॉडर्न ॲक्टिव्हिटीज असतील, ट्रान्सपोर्ट व्हेकल असेल, ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस असतील, तर सर्व्हिस ॲक्टिव्हिटीज असेल, त्याचबरोबर रुरल हाऊसिंग असेल आणि इतर मिसलेनियस सेक्टरच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला रिफायनान्सिंगसाठी सपोर्ट हा केलेला दिसून येतो. अशा पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला नॉन फार्म सेक्टर जे आहे ही त्याची ऑब्जेक्टिव्स किंवा तिचं महत्त्व जे आहे किंवा त्याची गरज जी आहे ती या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे. म्हणजेच त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की टेक्नॉलॉजिकल इनोव्हेशन करण्यासाठी असेल, त्याचबरोबर क्रेडिट गॅप जो आहे तो कमी करण्यासाठी असेल,
त्याचबरोबर रिस्क, त्याचबरोबर रिटर्न जे आहेत हे त्या ठिकाणी कमी प्रमाणात असल्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला मदत जी आहे ती झालेली दिसून येते. त्याचबरोबर हाय बॉरोवरिंग रेट असल्यामुळे त्या ठिकाणी फिनान्शियल सपोर्ट जो आहे तो त्या ठिकाणी आपल्याला मिळवण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला नॉन फार्म सेक्टरची मदत झालेली दिसून येते. त्याचबरोबर पॉवर्टी एलिव्हेशन असेल, म्हणजेच गरिबी जी असेल ती कमी करण्यासाठी असेल, रिफायनान्सिंगसाठी असेल, या ठिकाणी आपल्याला नॉन फार्म सेक्टरची मदत जी आहे ती झालेली दिसून येते. नेक्स्ट इज फंक्शन्स. तर या ठिकाणी आपल्याला रुरल नॉन फार्म सेक्टरचे काही फंक्शन्स जे आहेत ती या ठिकाणी दिलेली आहेत. तर ती फंक्शन्स कोणकोणते आहेत ते आपण आता पुढे पाहणार आहोत. सो द फर्स्ट इज फायनान्सिंग. क्रेडिट इन्स्टिट्यूशन नीड टू प्ले अ लार्जर रोल इन फायनान्सिंग नॉन फार्म ॲक्टिव्हिटीज. तर या ठिकाणी फर्स्ट आपल्याला फंक्शन्स दिले ते म्हणजेच फायनान्सिंग. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की क्रेडिट इन्स्टिट्यूशनच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नॉन फार्म सेक्टरसाठी फिनान्शियल सर्व्हिसेस ज्या आहेत त्या प्रोव्हाइड केलेल्या आपल्याला दिसून येतात. म्हणजेच वेगळ्या प्रकारचे जे काही क्रेडिट इन्स्टिट्यूशन जे आहेत त्या नॉन फार्म सेक्टरसाठी फिनान्शियल सपोर्ट जो आहे तो त्या ठिकाणी आपल्याला पे करताना किंवा फिनान्शियल सपोर्ट जो आहे तो त्या ठिकाणी आपल्याला करताना दिसून येतात. नेक्स्ट इज टाइमली रिक्वायरमेंट. मीटिंग द फिनान्शियल रिक्वायरमेंट बोथ शॉर्ट टर्म अँड लॉंग टर्म ऑफ द स्मॉल स्केल अँड टायनी एंटरप्राइज इन टाईम. तर एक नेक्स्ट आपल्याला फंक्शन्स दिले ते म्हणजे टाइमली रिक्वायरमेंट. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की रुरल नॉन फार्म सेक्टरच्या माध्यमातून जे काही फिनान्शियल रिक्वायरमेंट आहे, म्हणजे शॉर्ट टर्म असेल किंवा लॉंग टर्म रिक्वायरमेंट आहे, अगदी स्मॉल स्केलपासून ते अगदी त्या ठिकाणी छोट्या छोट्या एंटरप्राईजपर्यंत इन टाईममध्ये त्यांना असणारे जे काही फिनान्शियल रिक्वायरमेंट जे आहे ते फुलफिल करण्याचं काम हे ठिकाणी आपल्याला रुरल नॉन फार्म सेक्टरच्या माध्यमातून केलेलं दिसून येतं. म्हणजे थोडक्यात आपल्याला लक्षात येईल की वेगळ्या प्रकारचे जे काही क्रेडिट इन्स्टिट्यूशन जे आहेत त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी शॉर्ट टर्मसाठी असेल, लॉंग टर्मसाठी लागणारे जे काही वेगळ्या प्रकारचा फिनान्शियल सपोर्ट जो आहे हा त्या ठिकाणी प्रोव्हाइड करण्याचं काम हे त्या ठिकाणी केलं जातं. नेक्स्ट इज प्रोव्हाइडिंग कन्सल्टन्सी सर्व्हिसेस. म्हणजेच त्या ठिकाणी आपल्याला कन्सल्टन्सी सर्व्हिसेस ज्या आहेत त्या देखील आपल्याला नॉन फार्म सेक्टरच्या माध्यमातून प्रोव्हाइड केल्या जातात. नेक्स्ट इज प्रोव्हाइडिंग टेक्निकल सर्व्हिसेस. म्हणजेच त्या ठिकाणी रुरल नॉन फार्म सेक्टरच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला वेगळ्या प्रकारचे जे काही टेक्निकल सर्व्हिसेस ज्या आहेत, म्हणजेच रिपेअर्सच्या माध्यमातून असेल किंवा त्या ठिकाणी कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून असेल, वेगळ्या प्रकारचे काही टेक्निकल सर्व्हिसेस ज्या आहेत या ठिकाणी आपल्याला रुरल नॉन फार्म सेक्टरच्या माध्यमातून प्रोव्हाइड केले जातात. नेक्स्ट इज ट्रेनिंग यंग प्रोफेशनल्स. म्हणजेच त्या ठिकाणी रुरल नॉन फार्म सेक्टरच्या माध्यमातून जे काही यूथ आहे त्यांना वेगळ्या प्रकारचं ट्रेनिंग जे आहे ते देखील प्रोव्हाइड करण्याचं काम हे त्या ठिकाणी आपल्याला केलेलं दिसून येतं. नेक्स्ट इज इन्शुअर बेटर लोन रिकव्हरी मेकॅनिझम. म्हणजेच रुरल नॉन फार्म सेक्टरच्या माध्यमातून लोन रिकव्हरी जी आहे ती देखील चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला झालेली दिसून येते. कारण त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आपल्याला बिझनेस जो आहे तो रन केला जातो आणि त्याच्या माध्यमातून रिटर्न जे आहे ते मिळवले जातात आणि त्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे जे काही लोन आहे ते रिकव्हरी करण्यासाठी आपल्याला मदत झालेली दिसून येते. अशा पद्धतीने वेगळी फंक्शन जी आहेत ही रुरल नॉन फार्म सेक्टरची या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे. नेक्स्ट इज इम्पॉर्टन्स ऑफ रुरल नॉन फार्म सेक्टर. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला रुरल नॉन फार्म सेक्टरचे काही इम्पॉर्टंट जे आहेत किंवा रुरल नॉन फार्म ॲक्टिव्हिटीचे काही इम्पॉर्टंट जे आहेत ते या ठिकाणी दिलेले आहेत. मग ते इम्पॉर्टन्स कोणकोणते आहेत ते आपण आता पुढे पाहणार आहोत. सो द फर्स्ट इज इट हेल्प इन क्रिएशन ऑफ एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज इन रुरल एरियाज सिन्स द आउटकम इन फार्म ॲक्टिव्हिटीज इज नॉट कन्सिस्टंट. तर ठिकाणी फर्स्ट आपल्याला इम्पॉर्टन्स दिले ते म्हणजेच त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की रुरल नॉन फार्म सेक्टरच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज ज्या आहेत त्या ठिकाणी आपल्याला क्रिएट झालेल्या दिसून येतात. त्याचबरोबर त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की फार्म ॲक्टिव्हिटीच्या माध्यमातून किंवा ॲग्रिकल्चरच्या माध्यमातून मिळणारे जे काही इन्कम आहे किंवा मिळणारे जे काही आउटकम आहे हे कन्सिस्टंट नसतं. त्याच्यामध्ये अनसर्टन्टी किंवा कन्सिस्टन्सी ही नसते. परंतु त्या ठिकाणी आपल्या नॉन फार्म सेक्टरच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला काही प्रमाणात कन्सिस्टन्सी आहे ते मिळवण्यासाठी आपल्याला किंवा सातत्यपणा जो आहे तो मिळवण्यासाठी आपल्याला मदत झालेली दिसून येते आणि अल्टिमेटली त्याच्या माध्यमातून वेगळ्या प्रकारचे एम्प्लॉयमेंट जे आहेत किंवा एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज ज्या आहेत या नॉन फार्म सेक्टरच्या माध्यमातून क्रिएट करण्यासाठी आपल्याला मदत झालेली दिसून येते. नेक्स्ट इज इट हेल्प इन रिड्युसिंग द मायग्रेशन ऑफ पीपल फ्रॉम द रुरल एरिया टू अर्बन एरिया ॲज अ सर्व्हिस टू अर्न अ लाईव्हलीहूड इज अवेलेबल इन द रुरल एरियाज इटसेल्फ. तर नेक्स्ट आपल्याला इम्पॉर्टन्स दिले ते म्हणजेच मायग्रेशन्स म्हणजे स्थलांतर जे आहे ते देखील आपल्याला कुठेतरी कमी करण्यासाठी रुरल नॉन फार्म सेक्टरची मदत झालेली दिसून येते. कारण का तर आपल्याला लक्षात येईल की पूर्वी जर लोक जी आहेत ही त्या ठिकाणी फक्त शेतीवरती डिपेंड होती, परंतु एका घरामध्ये 4-4, 5-5 व्यक्ती असल्यामुळे त्या ठिकाणी काही व्यक्ती या कामानिमित्त किंवा त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीची लाईफ जगण्यासाठी त्या ठिकाणी शहरी भागाकडे मोठ्या प्रमाणात स्थलांतर हे होत होतं. परंतु सध्या जर बघितलं तर वेगळ्या प्रकारचे नॉन फार्म ॲक्टिव्हिटीजमुळे त्या ठिकाणी रुरल एरियामध्ये चांगल्या पद्धतीचे लाईफ जे आहे हे त्या ठिकाणी आपल्याला किंवा स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग जे आहे हे त्या ठिकाणी आपल्याला डेव्हलप झालेलं दिसून येतं किंवा त्या ठिकाणी रोजगाराच्या संधी ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात आपल्याला निर्माण झालेल्या दिसून येतात आणि त्याच्यामुळेच त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मायग्रेशन जे आहे हे त्या ठिकाणी आपल्याला कमी झालेलं दिसून येतं.
सुरुवातीला जर बघितलं तर पूर्वीच्या काळामध्ये रुरल एरियामध्ये रोजगाराच्या संधी या अगदी कमी होत्या, कारण पूर्णपणे रुरल एरिया हा ॲग्रिकल्चर ॲक्टिव्हिटीजवरती डिपेंड होता आणि वेगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज ह्या फक्त इतर नॉन फार्म ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत त्या अर्बन एरियामध्ये होत होत्या. त्यामुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज ज्या आहेत त्या अर्बन एरियामध्ये होत्या. त्यामुळे लोक जी आहेत ही रुरल एरियाकडून अर्बन एरियाकडे मायग्रेट किंवा स्थलांतरित होत होती. परंतु रुरल नॉन फार्म सेक्टरच्या माध्यमातून रुरल एरियामध्ये देखील त्या ठिकाणी उपजीविकेचे साधन जे आहे हे त्या ठिकाणी आपल्याला तयार झालेलं दिसून येते किंवा एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज ज्या आहेत त्या तयार झालेल्या दिसून येतात. त्यामुळेच मायग्रेशन जे आहे ते कुठेतरी कमी करायला आपल्याला रुरल नॉन फार्म सेक्टरची मदत झालेली दिसून येते. नेक्स्ट इज टू स्टार्टअप अ व्हेंचर इन रुरल एरियाज, लोअर अमाऊंट ऑफ द कॅपिटल इज रिक्वायर्ड विथ द हायर अमाऊंट ऑफ लेबर्स टू डू द वर्क. तर या ठिकाणी नेक्स्ट आपल्याला इम्पॉर्टन्स दिले ते म्हणजे ज्यावेळेला आपण रुरल एरियामध्ये एखादं स्टार्टअप त्या ठिकाणी करत असतो त्यावेळेला लागणारे जे काही कॅपिटल अमाऊंट जी आहे ती देखील आपल्याला कमी लागलेली दिसून येते, कारण वेगळ्या प्रकारचे जे काही रिसोर्सेस आहेत त्याची अमाऊंट किंवा त्याची कॉस्ट जी आहे ती त्या ठिकाणी कमी असते. त्याचबरोबर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लेबर जे आहे ते देखील त्या ठिकाणी आपल्याला रुरल एरियामध्ये अवेलेबल असतं. त्यामुळे एखादं स्टार्टअप करण्यासाठी देखील त्या ठिकाणी रुरल एरियामध्ये नॉन फार्म सेक्टरच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात मदत जी आहे ती त्या ठिकाणी आपल्याला झालेली दिसून येते. The rural non-farm activities are having a lesser discrimination in income as compared to the rural farming activities. तर नेक्स्ट आपल्याला इम्पॉर्टन्स दिले ते म्हणजेच रुरल नॉन फार्मिंग ॲक्टिव्हिटीज आणि फार्मिंग ॲक्टिव्हिटीज या दोन गोष्टींचा जर विचार केला तर फार्मिंग ॲक्टिव्हिटीजमधून मिळणारे जे काही इन्कम जे आहे हे त्या ठिकाणी आपल्याला फ्लक्च्युएट झालेलं दिसून येतं किंवा कन्सिस्टन्सी आहे, सातत्यपणा जो आहे तो त्या कुठेतरी कमी असलेला दिसून येतो. परंतु नॉन फार्म सेक्टरच्या माध्यमातून मिळणारं जे काही इन्कम आहे किंवा मिळणारं जे काही उत्पन्न जे आहे ते कुठेतरी आपल्याला स्थिर किंवा एका कॉन्स्टंट लेवलमध्ये ठिकाणी आपल्याला असलेलं दिसून येतं. म्हणजेच फार्मिंग ॲक्टिव्हिटीच्या माध्यमातून मिळणारं जे काही इन्कम आहे ते मोठ्या प्रमाणात डिस्क्रिमिनेट ठिकाणी झालेलं दिसून येतं. परंतु नॉन फार्मिंग ॲक्टिव्हिटीच्या माध्यमातून मिळणारं जे काही इन्कम आहे त्याच्यामध्ये कमी अगदी डिस्क्रिमिनेशन जे आहे ते अगदी कमी असलेलं आपल्याला दिसून येतं. अशा पद्धतीचे वेगळे इम्पॉर्टन्स जे आहेत हे या ठिकाणी आपल्याला नॉन फार्म ॲक्टिव्हिटीचे दिलेले आहेत. नेक्स्ट इज प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग. तर या ठिकाणी नेक्स्ट आपल्याला कॉन्सेप्ट दिली आहे म्हणजेच प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग. तर प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग म्हणजेच काय, त्याच्यानंतर त्याची ऑब्जेक्टिव्ह कोणकोणती आहेत, त्याचे रोल कोणकोणते आहेत किंवा त्याचे फंक्शन्स कोणकोणते आहेत, त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स कोणकोणते आहेत किंवा कॅटेगरीज कोणकोणते आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत.